मित्रांनो, ही आहे अंजना ओम कश्यप. हिने शिक्षकांना म्हणजे यूट्यूबवरील किंवा ऑनलाईन शिक्षकांना दो कौडिके म्हटलं आहे. हिच्यावर काही बोलायचं आपल्याला, पण या भागात नाही बोलू. हिच्यावर भाग नंबर 2 मध्ये बोलणार मी, काय बोलायला पाहिजे. पण हिच्याबद्दल लोकांची काय मतं आहे ते आपण या भागात जाणून घेऊ. बघा, अभिनेते धर्मेंद्र यांचा मृत्यू होण्यापूर्वी आधीच मृत घोषित करणाऱ्या आणि 2000च्या नोटेमध्ये चीप असल्याचे संशोधन करणाऱ्या 157व्या न्यूज चॅनल रँकच्या महान पत्रकार आहेत. नीट परीक्षा, पेट्रोल, गॅस, डिझेल यांचे दर वाढले, नागरिकांना त्रस्तता वाटली, पण यांचं काही बिघडलं नाही. यांची चालू आहे पत्रकारिता. लोकांचं म्हणणं आहे, काय म्हणते, चाटूबाई पाय रोवाल काय म्हटलं, बिकाऊ आहे ही रोडछाप पत्रकार. ये पत्रकार थोड़ी है, दलाल है. सरकार बदलेगी तो पहले जेल जाएगी, वक्त बदलता है, वेट फॉर मार अंजना. आता हे लोकांचं म्हणणं आहे. बरं, तुलनाच करायची असेल तर यूट्यूबवर 2 कवडी हे काय, मीडिया तर कवडी मोल आहे. लोकांचं म्हणणं आहे, मी नाही म्हणत. बायकॉट करा यांना. बायकॉटचं स्पेलिंग चुकलं, पण ठीक आहे, भावना त्यांची बरोबर आहे. अंजना ओम कश्यप कशी आहे तिच्याबद्दल हे लोक बोलून राहिले. मला काही बोलायचं नाही, हे लोकांचं म्हणणं आहे. माझं म्हणणं मी भाग नंबर 2 मध्ये मांडेल. 2000 की नोट में चिप लगाने वाली चीप वाली बाई, यूट्यूब देखकर मेकअप करने वाली ये झिंगूर पत्रकार यूट्यूब पर ज्ञान दे रही है. लोकांचं म्हणणं. तू तो एक कौड़ी की भी नहीं. यह अंजना ओम कश्यप का फूटी कौड़ी की जितना भाव दाम, हिंदी आहे त्या काही. तू दलाल है, शिक्षक दलाल नाही. तू शिक्षक शिकाएगी तळवी चाटना. त्यानं हिंदी इंग्लिश मिक्सचर केलं. अंजना फुटी कौड़ी की इस, आता ती हिंदी घाण तुझी तर अवकात. हां ठीक आहे, हे निगेटिव्ह ज्या एकदमच निगेटिव्ह असतात त्यांना का वाचो. फुटी कौड़ी की इज्जत भी नहीं है इस पत्रकार को. 2 कौड़ी के शिक्षक. मग आता हे कोणाच्या पक्षाविषयी बोलू नये आपण, ठीक आहे. ये तो तलवे चाटती है नेताओं के गोदी मीडिया. आता गोदी मीडिया म्हणजे गोदी मीडिया, इतका मोठा गोदी मीडिया. नाव कसं पडलं, कोणावरून पडलं, ते काय करते आहे हे सर्वांना माहीत आहे. ही गोदी मीडियाचे दलाल. गोदी हिंदी फुटी कवडी हे जे जो द्या. कोणत्याही पक्षाचं नाव घ्यायचं नाही आपल्याला, किंवा कोणाचा दलाल आहे काय हे बघायचं नाही आहे. फक्त हे बघा, एका दलालाकडून जे अपेक्षित असेल तेच तर होणार. फुटी कवडी की पत्रकार लबाड चोरबाई. ठीक आहे, ते जाऊ द्या. हे जाऊ द्या, काय आहे तो अंधभक्ताची लाडकी शिक्षिका म्हणते वा, जाऊ द्या, असू द्या. ऋतू कवडीचा असेल पण तुझी अवकात तर नाही त्याच्या पुढे वगैरे. लोकांचं म्हणणं आहे, आमचं म्हणणं नाही. शिक्षकांचं म्हणणं जे आहे किंवा माझं वैयक्तिक म्हणणं जे आहे ते भाग नंबर 2 मध्ये मांडू आपण, ठीक आहे. यांच्यामुळे आम्ही बातम्या बघायचं सोडून दिलं. कारण बातम्या कशा म्हणजे काय दाखवायला पाहिजे, कशावर बोलायला पाहिजे ते जाऊ द्या. जे अगदी तुच्छ गोष्टी असते, ज्याची गरज ना समाजाला आहे, ना राष्ट्राला, ना माणसाला, ते दाखवते. पण ते आपण नंतर बोलू. आपण भाग नंबर 2 मध्ये. जेवढी अक्कल तेवढा पसारा. लोकांचं म्हणणं आहे, ही लाचार बाई आहे. हिच्या पापांनी मोलाडी ते जाऊ द्या देश. हिला समोर आली ना पायतांना हाणलं. मी बाय अटॅक आला तरी चालेल, देशाला धोका हरामखोर आहे, देशद्रोही आहे. विद्याविना मती गेली की अशीच गत होते. ये खुद फुटी कौड़ी की है. लोकांचं म्हणणं आहे. खुद के बारे में बोल रही है, ज़्यादा ध्यान मत दो लोक म्हणतात. कॉक्रोच जनता पार्टीनंतर 2 कौडी तर येणार असो. हिचे तोंड गटार आहे. सर्व शिक्षक येऊन कारवाई करा. काही गरज नाही कारवाई करण्याची. ते हायली पेड पत्रकर्ती आहे ती. तिला आपण किती काही बोललो तरी फरक पडणार नाही. पण तिच्याविषयी लोकांची काय भावना हे मला दाखवायचं, की जे लोक मग या लोकांच्या बातम्या बघतात, प्रभावित होतात, तर लोकांचं मत काय या बाईबद्दल हे आपण सांगून राहिलो, ठीक आहे. ठीक आहे. चाटू पत्रकारिता करणाऱ्या बाईविषयी न बोललेच बरं. सर्व शिक्षक एकत्र येऊन कारवाई करा. काही गरज नाही कारवाई करायची, तिचा काही फरक पडणार नाही. पण तिच्या बातम्यांनी ज्यांना फरक पडतो आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, या लोकांच्या भावना पोहोचवा. चाटू पत्रकारिता करण्या, हां ठीक आहे, हे चाटूकारी पत्रकारिता ही फुटी कवडीची आहे. 2 कवडीची हिची पत्रकारिता आहे. शिक्षकांना कमी लेखते सरकार. हां ते जाऊ द्या. अरे हिचं नाव पण माहीत नाही, अंजना ओम कश्यप. हां ओके, जाऊ द्या. देशातील मेनस्ट्रीम मीडिया, हां ते जाऊ द्या. भाडखाऊ आहे बाई. कशाला बाईबद्दल असं बोलू नका, पण ठीक आहे. काय मस्त.
ही गोदी मीडियाचे दलाल पत्रकार नाही, महिलांना पत्रकर्ती म्हटलं जाते. ठीक आहे, पत्रकार हा माणूस असतो, पुरुष असतो. हिंदीमध्ये महिला पत्रकार वगैरे म्हटलं जाते. हिला शिकवणारा शिक्षक 2 कवडीचा असेल म्हणून असं पण शिक्षकांविषयी कोणी म्हणू नका. दलाल पत्रकार फुटक्या कवडीची, अंधभक्त पत्रकारपेक्षा ते जाऊ द्या. सरकार बदलू द्या, ही भिक्कीचे दिवस लागतील असं नाही. हे लोक मग तिकडे शिफ्ट होतात. कोण धुतल्या तांदळाचं आहे, कोणतं सरकार धुतल्या तांदळाचं आहे. ठीक आहे. रिपोर्टर, अनेक न्यूज रिपोर्टर्स नेत्यांच्या खास आहेत. 4-5 कवड्या जास्त फेकल्या की बोलतात. ट्राईट आउट. हीच 2 कवडकी चाटू पत्रकार ज्या शिक्षकांमुळे एवढी बकवास करते त्यांचे संस्कार विसरली आणि गोदी मीडियात जाऊन बसली. म्हणजे हे लोकांचं म्हणणं आहे, लोकांच्या कमेंट्स आहे. दलाल, तेरी किंमत कितनी आहे, किलोभर. म्हणजे तू जर म्हणतो बघ शिक्षक 2 कवडी की आहे, मग तुझी किंमत किती आहे बघ. ठीक आहे. नंतर ही बाई, ती जाऊ द्या, ही डिलिव्हरीला एकदम ज्या बेकार कमेंट असतात त्या वाचत नाही मी, त्या तुम्ही पाहू शकता कुठं. आणि हे फुटक्या कवडीचे, जाऊ द्या, असं नाही बोलायचं. तिला भुकायचे पैसे मिळतात, तुम्ही डेटा नासवता, ते असं नाही बोलायचं. महिलांना किती काही असली असं नाही, घाण नाही बोलायचं. आपण कायदेशीर भाषाच बोलायची, म्हणजे संविधानिक भाषेतच टीका वगैरे करायची. ठीक आहे. आपला दुसरा पार्ट चांगला राहील, त्यामध्ये आपण तिची किती, म्हणजे ती कशी आहे आपण सगळं सांगू. ठीक आहे. काय करायला पाहिजे आणि काय करून राहिली ह्याचं लक्षात आणून तिच्या. ठीक आहे. ही स्वतः एका पार्टीची मोठी चाटून मोठी झाली. ओके. जरूर किसीने भोकने को कहा होगा. झाडमुलीवाली बाई. खान सर शिकवतो, विद्यार्थी घडवतो, अनेक मुलांना सरकारी नोकरीवर त्याचे लागले, हे बया चाटत असतात. खान सर आहे, भरपूर सर आहे. महाराष्ट्रात इतके शिक्षक आहे, संपूर्ण देशामध्ये शिक्षक आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षण काय असतं हे पोरांना शिकवलं, आजच्या पिढीला शिकवलं. आम्ही 2017पासून व्हिडिओ लेक्चर्स शिकवतो यूट्यूबला. आम्हाला नाही वाटत आम्ही 2 कवडीचे आहे बा. आम्ही तर अधिकारी घडवले, अजूनही फोन येऊन राहिले, सर लागलो सर, मस्त वाटते. अरे भाई काय म्हणजे पत्रकार 2 कवडीचे भाव. ओके. हां. अरे भाई उसकी किंमत क्यों बढ़ा रहे हो, उसकी किंमत 40 कवडी की नाही आहे. यांच्याकडे बातम्या नाहीत म्हणून स्वतः बातम्या बनवतात धंदा वाढवण्यासाठी. तू दलाल आहेस, देशद्रोही सरकारची बाई. सरकारला जनसामान्यांचे प्रश्न विचारण्याची हिंमत नाही. देशाच्या अधोगतीला देशाचा मीडिया जबाबदार आहे, सर्वांनाच माहीत आहे. खरे तर हेच बदमाश आहे. लोक मारायच्या आधीच मारून टाकतात. धर्मेंद्रसोबत झालं तसं. छोटी बनियान गँग. शिक्षक कोणाचे पाय चाटत नाही, ते इमानदारीने आपले कार्य करतात. म्हणून जग वाचला आहे मूर्ख, तिला मूर्ख म्हणते. 40 पैशाला वकिलीवर दलाल, ये फुटी कवडी की है. पेड अँकर असेल, टीचर हे उद्याचे भविष्य आहेत. ते कालचेही होते, आजचेही आहे आणि उद्याचीही आहे. कुत्रीकार म्हटले यांना, पण असं नाही म्हणायचं कोणाला. महिलांना एका लिमिटच्या खाली कधीही शिव्या द्यायच्या नसतात. आपल्या शिक्षणाने आपलं शिकवलेलं असेल, पण ती ज्या पद्धतीनं वागून राहिली, तिला तिच्याच भाषेत, संविधानिक भाषेत उत्तर द्यायला पाहिजे आपण, जे आपण करून राहिलो. या कमेंट्स आहे, या लोकांच्या कमेंट्स आहे. बरोबर आहे. एक चॅनल आहे खासरे काय आहे ते, त्यांच्यावरच्या कमेंट्स काढल्या मी ते दाखवायला की बाबा या लेक्चरमध्ये, या टॉपिकमध्ये, या व्हिडिओमध्ये भाग नंबर 1 मध्ये मला काही बोलायचं नाही. लोक तिच्याबद्दल काय बोलतात हे सांगायचं आहे, आणि दुसऱ्या पार्टमध्ये असे का बोलतात ते सांगायचं आहे. म्हणून दुसरं जे लेक्चर आहे आवर्जून पहा. 2 कवडीचे असतील पण तुझ्यासारखे, जाऊ द्या. अंजना ओम कश्यप यांची शिक्षकांवर बोलायची लायकी नाही. एक वाह्यात पत्रकार आहे. अशा पत्रकारांमुळेच आज लोकशाहीचा 4था स्तंभ धोक्यात आहे. यानं 3रा लिहिला, तो 4था असतो. 2000च्या नोटीमध्ये चीप आहे म्हणजे जाऊ द्या. बिकाऊ आणि टाकाऊ अशा पोस्ट मुद्दाम टाकतात म्हणतात. अरे ही पाडलेली अल्सेशियन असं नाही म्हणायचं. महिलांना 2000 गोल ते आली. अंजना ओम कश्यप का लोकांनी 2000 नोट आठवते. नोटात चिप आहे म्हणे, ते ट्रॅक होते म्हणे कुठं आहेत नोट. अरे बाई. दलाल गोदी मीडियाचे दलाल भिकारचोट अँकर अण्णा म्हणतात तुमचं चालू द्या, लक्ष आहे आमचं. यांचा बाजार उठवणार आता विकले गेलेले मीडिया. चाटू पत्रकार अंजना. मला सांगा हे अशा कमेंटने वाजायच्या. तुमचे चॅनल पाहिलं
हरामी तू झिरो कवडीची पण नाही, इतिहास तुला माफ करणार नाही, तुझी मुलंसुद्धा तुझी किंमत करणार नाही. 2 कवडीची आहे, तुझ्याकडे काय आहे चाटुगिरी. हां काय आहे, एक कमेंट तिच्याकडून किंवा म्हणजे सायलेंट भाषेत नव्हती. मी पाहिलं त्या जस्ट 2 घंटा अगोदर 500 कमेंट आल्या होत्या. 500च्या 500 कमेंट निगेटिव्ह तिच्या विरोधात. याचा अर्थ काय होते, आपण जो मीडिया पाहतो, आपल्यावर जो मीडिया लादला जातो टी व्हीद्वारे, तो गोदी आहे. ते तुम्हाला प्रश्न नाही विचारू शकत सरकारला, किंवा ज्या मुद्द्यावर बोलायला पाहिजे त्या मुद्द्यावर बोलणार नाही. ते आपण भाग नंबर 2 मध्ये घेऊ. सध्या हिच्यावर कॉन्सन्ट्रेट करू आपण. ये खुद 2% की आहे. करोडो रुपयांसाठी आपली पत्रकारिता राजकीय पक्षाकडे गहाण ठेवणाऱ्या भ्रष्ट पत्रकारापेक्षा 2 कवडीचे शिक्षक नेहमी चांगले. भलेही तो यूट्यूबवर शिकवणारे असतील, जुन्या इमानदार पत्रकारांच्या नखांची पण सळ येणार नाही म्हणते या बाईला. पैसा फेको तमाशा देखो. आजचा मीडिया तसाच झालेला आहे, म्हणून काय बघावं ही समजलं पाहिजे आपल्याला. ह्या बाईला शिकवणारा पण कोणता शिक्षक असेल, आज तिच्या पोस्टवर आहे, सरळ सरळ त्याचा अपमान करत आहे. बरोबर आहे. फुटी कवडी की दलाल, बेअक्कल, देश नासवणाऱ्यांमध्ये सगळ्यात पुढे आहे म्हणते हे बा. आणि ज्यांची किंमत फुटक्या कवडीची नाही, फक्त ते शिक्षकांना 2 कवडीचे व विद्यार्थ्यांना नको ते विश्लेषण लावत असतात. यापेक्षा पत्रकारितेचा रास तो कोणता. बरोबर आहे. यांना बोलण्यासाठी खूप शब्द आहेत, पण सभ्य समाजात राहतो म्हणून मन इथं वापरायची परवानगी देत नाही. ही कमेंट रिस्पेक्टेड आहे. ठीक आहे, दिनेश ब्राह्मणेंची कमेंट आहे. बरोबर आहे. आता मी पण जास्त नाही बोलू शकत, एक तर ते महिला आहे. दुसरी गोष्ट, बोलून फायदा काय. समाज आपल्या कमेंट्स बघतो. बरोबर आहे. आपलं वागणं बघतो, आपलं राहणं बघतो, म्हणून तिच्या भाषेत तिला उत्तर द्यायचं. तर मी असं ठरवलं की बाबा हिला काहीच बोलायचं नाही पहिल्या लेक्चरमध्ये, पहिल्या व्हिडिओमध्ये. फक्त हिच्याबद्दल लोक काय बोलतात ते आणून दाखवायचं आहे. जिचा गुडघ्यात मेंदू आहे तिला कमेंट काय करणार. हिला शिकवणाऱ्या शिक्षकांची काही उणीव ठेवली म्हणून अशी पैदा झाली म्हणते हे. सरकारचे डिफेंडर म्हणते तो. मग जाऊ द्या 4था स्तंभ. चॅनल बोगस आहे म्हणजे आजतक. यांचं म्हणणं असं आहे की चॅनल बोगस आहे. चॅनल बोगस आहे. ज्या चॅनलवर ही तिथं येऊन तमाशा करते, हिंदू मुस्लिम करते, ते चॅनल बोगस आहे असं यांचं म्हणणं आहे. माझं म्हणणं नाही. ही तर 2 कवडीची देखील नाही. सगळ्या प्रेक्षकांनी आज तक बॅन केला पाहिजे. मी तर करणार 100%. मी तर पाहतच नसतो माझं. उनके 2 कवडी के भी गोदी मीडिया की राखी सावंत. हिच्यापेक्षा ती राखी सावंतला लय लोक मानणारे आहे. प्युअर कॉम्प्रोमाइज दलाल. हिची अवकात 2 दमडीची नाही. आज तक पाहणे बंद करावे. सत्य नाही असं नाही. 3rd क्लास बाई आहे म्हणते, पण जाऊ द्या, असं नाही बोलायचं. नीट एक्झाम, SSC GD CBSE या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष हटावे म्हणून गोदी मीडियाला पुढे गेले म्हणते. कोणी केलं माहीत नाही. हिची फुटक्या कवडीची पण लायकी नाही. ही गोदी मीडियाची बिकाऊ पत्रकार आहे. नीच पत्रकार. शिक्षकांविषयी असं बोलू नये, किंवा शिक्षकांविषयी बोलण्याची इतपत माझी लायकी नाही, पण तरी बोलतो. आई शिक्षकांना गुरु म्हणतात तर 2 कवडीची किंमत. हां, प्रतिक्रिया शिक्षक देत आहेस, इतर लोकांनी स्टुडिओ फोडला पाहिजे म्हणते. वडीलगिरी कशी करायची. अंजना, धिक्कार असो, शिक्षकांनी तुला घडवलं त्याचा अपमान करतोय. ही फुटी कवडीची आहे, पत्रकार नसलेली. हिची लायकी नाही शिक्षकांना बोलण्याची. सगळ्या कमेंट्स अशाच आहे. वाचून दाखवतो तरी. ही दलाल आहे, चाटुगिरीमध्ये एक्सपर्ट आहे, बातम्या कमी करते, चाटुगिरी जादा करते. दलाल मीडिया लवकरच मनात उतरेल. आता माझ्या तोंडाला खूप काही आलं आहे, पण बाईच्या चैत्र उडवायला मला आवडत नाही म्हणून गप्प बसलो आहे, ज्याप्रमाणे मी बसलो आहे. पण दुसऱ्या दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण बघू जे बघायचं आहे ते. तळवे चाटणारी आहे काय माहीत. विकाऊ दलाल. तिला म्हणा आईच्या पोटाचं शिक्षण घेऊन का नाही आले बुवा. शिक्षक ज्या देशांमध्ये गुरुला श्रेष्ठ स्थान आहे त्याच देशामध्ये गुरुचा अपमान करणारा आहे वगैरे. अंजना कश्यप नाही, नालायक अंजना कश्यप म्हणतो हा. बिकाऊ पत्रकारिता. तिच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालून तिची आणि जागा दाखवून दिली पाहिजे. चापलुसी करण्यात जाते. ही कवडी मुलाची पत्रकार आहे, फुटकी कवडीची पण नाही. खान सरने 107 कोटीची ऑफर सोडून गरीब मुलांना 700 ते 1000 रुपयात शिकवले. हिला 7 करोड दिले असते तर ही पाकिस्तानची एजंट बनली असती म्हणते. बरोबर आहे. प्रतिक्रिया द्यायच्या लायकीसुद्धा नाही म्हणते हे. चाट फुटक्या कवडीची बिंडोक 11 स्थळी चाटुकार. ठीक आहे, विशेषणं लावा म्हणते. टुकार विशेषणं. फक्त हिलाच 200 रुपयाच्या चिपमध्ये ते नोट्स चिप आढळली म्हणते. हिच्या नाही ठीक आहे. अटॅक घेऊन जाईल. अंजना कश्यप फुडी कवडी की हे गोदी. पण शिक्षक कुठे झोपले म्हणते, लाखो पगार घेतात वगैरे. ठीक आहे. हे
या कोण या बेअक्कल हे विकव मीडिया आहे हा बोलतो आहे सरकारी शिक्षकाबद्दल, आपल्याबद्दल नाही. प्रायव्हेट टीचर नसतं सगळ्या गोष्टी क्रांती केली राजो. हां, सरकारी शिक्षकामागं तर जनगणना आहे, 22 प्रकारचे 25 प्रकारचे रजिस्टर भरणे. शिकेल केव्हा तो पोरगा, तो मास्तर, तो शिक्षक शिकवेल केव्हा तुमच्या पोरांना? आपण ते घेऊ सगळं दुसऱ्या टॉपिकमध्ये घेऊ आपण. फुटी कवळी की अंजना या एका वाक्यासाठी किती पैसे घेतले असतील बाईंनी? चाटू रिपोर्टर. आता भरपूर आहे. EVM नाही, खरी दलाल आहे म्हणजे. यूट्यूब म्हणजे अर्धसत्य कोणी माहिती समोर. फुटी कवळी आहे, गोदी मीडिया की फालतू, भक्ती बाकी काही नाही, निर्लज्ज. कोण कसं विषय ठेवतं स्तंभावर? ही बाई सर्व शिक्षकांनी तिच्या घरी मोर्चा घेऊन जावी म्हणते. कशासाठी? ती बाई ऐकणार पण नाही शिक्षकांचं. तिच्याबद्दल लोक काय म्हणतात किंवा ती ओरिजिनल कसं आहे हे समोर आणणं गरजेचं आहे, जेणेकरून ते याच्यासारखे भंपक शो पाहून ज्या लोकांवर सामान्य बुद्धीच्या लोकांवर किंवा सामान्य मध्यमवर्गीय लोकांच्या मनावर जो परिणाम होतो, प्रभाव पडतो, तो प्रभाव नाही पडला पाहिजे. म्हणून ही कशी आहे, ओरिजिनल काय आहे, हिचं अस्तित्व काय आहे हे दाखवून द्यायला पाहिजे आपण. ते आपण घेऊ दुसऱ्या लंबोच्या लेक्चरमध्ये. अगदी ठीक आहे. अगदी खरे सांगायचे झाल्यास जे शिक्षक ऑनलाईन शिकवतात ते एक प्रकारे मुलांना मदत करतात. कधी कधी वर्गात शिकवलेल्या गोष्टी आपल्याला समजत नाही, अशा वेळी यूट्यूबवर बघून समजतात आणि पैसेसुद्धा घेत नाही. मग अशा शिक्षकांवर टिप्पणी करणे म्हणजे आपल्या अर्ध्या मेंदूवर कितीचा ज्ञानाचा प्रकाश पडला आहे हे दाखवणे. बरोबर आहे. शाळेत प्रत्येक गोष्ट शिकले समजते असं नाही. म्हणून आपण काय केलं, एक ABC E-स्कूल नावाची डिजिटल शाळा आपण सुरू करणार आहोत. डिजिटल शाळा, त्यात एक फक्त नॉमिनल फी असेल 100 रुपये. शाळेत जे शिकवते 5वीला 6वीला 10वीला 8वीला 9वीला 1ली 2रीला हे सगळं ॲज इट इज आपण आपल्या डिजिटल शाळेत शिकवणार आहे. ती शाळा डिजिटल शाळा जी आहे ती प्ले स्टोअरला अवेलेबल आहे. ABC E-स्कूल नावाने ते ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं. ठीक आहे. या बाईचं हा दिसला बा, या बाईचं बरोबर आहे म्हणते. एक कमेंट. ठीक आहे. 500 पैकी 499 अलग आहे. हा पोरगा जो असेल तो बिचारा कोणतरी असेल, त्याला हे पटलं असेल तिचं. ओके. ही सत्य होपलेस या दलाला बाई आवडत आहे. हे काय हे सगळं वाचून घ्या तुम्ही. आता समोर आली तर बघ नको. किती आहे बस अशाच प्रकारच्या कमेंटा सगळ्या आहे. सगळ्या कमेंट्स अशा एकसारख्या आहे. यूट्यूबवर किमान नागडानं जरी करत नाही, शिक्षक शिकवतात ते लाख पटीने चांगलं आहे. या बाई जेव्हा बातम्या देतात तेव्हा 4थाही वर्ग शिकली नसेल याचा अनुभव येतो. अडाणचोट वाटते म्हणते. तो दरवाजा कवडीची किंमत नाही. अंजना कश्यप टीचर तो देश आहे, फुटकी कवडी क्या मालूम. सगळं म्हणजे बघा बरोबर आहे. पॅकेज मिळतात. इसकी कवडी कुल आहे. सगळ्या कमेंटा अशा आहे. असा आता मी थकलो बोलू. किती मिनटं झाले पोद्या मला? 15 मिनिट झाले तरी माझं संपलं नाही. हे बघा, हे जे आहे ना, हे पत्रकारितेत भारत 157व्या स्थानी आहे. त्यातून अंजना चित्रा यांचा स्थानच नाही. सांगा आता. फुटी कवडी की अंजना, बायकॉट आज तक, हे 2 कवडीवाले अच्छे शिकायते म्हणते, डल्ली आहे, बुडाला आग लागली, वाकड्या तोंडाची आहे, नालायक आहे म्हणते, कोणी म्हणते काही म्हणते, येडी झाली म्हणते, कोणी कुत्रेकार आहे, कोणी पत्रकार आहे म्हणते. 157 हसून राहिला बिचारा. हे आमची 0 नंबरवर आहे, 157 नंबरवर आहे. याचा मीडिया आपला 180 पैकी 157वर आहे आपला मीडिया भारतातला. भरपूर आहे. आता काही जास्त व्हिडिओ लांबत नाही मी, फक्त तुम्ही पाहू शकता पॉज करू. थकलो मी आता. व्हिडिओ 2मध्ये मजा येईल. बघा, आम्हाला अभिमान आहे बा, आम्ही शिकवून राहिलो. खानसर स्वतःच हॉस्पिटल चालवते वगैरे तुझ्यासारखे. ठीक आहे. ते असं आहे. पत्रकार म्हणजे होपलेस कडपडी लोकांच्या परिस्थिती जाऊन सरकारला दाग करण्याची हिंमत तुमच्यात नाही आहे वगैरे. एवढं आहे. म्हणजे तुमचं म्हणणं, तिचं म्हणणं काय आहे की बा हे शिक्षक जे आहे हे टाइमपास आहे, 2 कवडी के. अरे बा, त्या शिक्षकामुळं, यूट्यूबच्या शिक्षकांमुळं लॉकडाऊनमध्ये मुलं शिकले. आता क्रांती झाली शिक्षणात. तुम्हाला काय पाहिजे? सायकलवर शिक्षक आला बिचारा, तो असा गुंडळून तो शिक्षक नाही राहिला. आता क्रांती करणारा शिक्षक झाला. पत्रकारांना जर गुलामी पत्करली असन तर शिक्षक स्वतः पत्रकारांच्या मुद्दे उपस्थित करून राहिला. म्हणून शिक्षकांचं बोलणं खटकून राहिलं. खान सरनं तिच्यावर टिप्पणी केली होती की बा हिची काय क्वालिफिकेशन आहे का जे पुतीन समोर गेली तिच्यावर खवलली आहे बाई. आणि हिनं सगळ्या शिक्षकाले 2 कवडीचं म्हणून टाकलं.
ठीक आहे. असो, भाग नंबर 2मध्ये मजा येईल, नक्की पहा. चलो थांबतो. आणि जे लोक ह्या वाह्यात बाईचे हे पाहत असेल शो चॅनल, नका पाहू, तुम्हाला विनंती आहे. हे लोक आपल्यावर प्रभाव टाकतात आणि खरे मुद्दे लपवतात. चला थांबतो.